मित्रांनो, मी प्रवीण जायभाई, माझं युट्यूब चॅनल पीजे व्लॉग्स मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहे जुवेली गावामध्ये. इथे आहे एक स्पेशल असं महादेवाचं हरेश्वर नावाचं मंदिर. आणि हे मंदिर बसलेले एकदम शांत प्लेस मध्ये. हे शांत प्लेस आहे जुवेली गावाच्या अगदीच बाजूला. आणि इथे दाखवतोय तुम्हाला मी हरेश्वर मंदिर. हरेश्वर मंदिर आहे बघा. या एक भली मोठी विहीर आहे बघा. त्या भली मोठ्या विहिरीच्या पलीकडे ही विहीर जवळपास असेल 50 बाय 50, नाही जास्त असायला पाहिजे, 100 बाय 100 असतील. 100 बाय 100 फीट विहीर आहे ही. खाली किती खोल आहे मला माहित नाही. एकदम तुडुंबाशी विहीर भरली ही, बघून घ्या. आणि हरेश्वर मंदिरच्या बद्दलचा इतिहास सांगायचा तर पूर्वीच आपण सांगू पहिले. हरेश्वर मंदिर जसं की तुम्हाला माहितच असेल, हरेश्वर मंदिर आहे काशीला, दक्षिण काशी असं आपण त्याला म्हणतो. ते अरबी समुद्राच्या काठावर वसलेले एक मंदिर आहे. अरबी समुद्रावर असे डोंगर आहेत, एक टेकडी आहे बघा. त्या टेकड्यांमध्ये ते हरेश्वर मंदिर बसलेलं आहे. आणि हरेश्वर मंदिर अरबी समुद्राच्या समुद्र किनाऱ्यामुळे एकदम फेमस झालेले. जवळपास तिथे त्या म्हणजे दक्षिण काशी म्हणजे त्याला असं दक्षिण काशी याच्यामुळे म्हटलं जातं की तिथे जवळपास 100च्या पेक्षा जास्त असे मंदिर आहेत तिथे काशीला, त्यामुळे त्याला दक्षिण काशी असं म्हटलं जाते. आणि आता आपण येऊया आपल्या इथे. आता हा मंदिर जो हरेश्वर नावाने ओळखला जातो, प्रति काशी म्हणून या मंदिराला म्हणतात. तर हा मंदिर एकदम शांत प्लेस मध्ये बसलेला आहे. आणि आजचं यावर फोकस करण्याचं कारण की आम्ही आलो होतो इथे दर्शनासाठी. म्हटलं चला तर आपण व्हिडिओ पण बनवून टाकू एक. आणि आपले सहकारी, आपले काय म्हणतात, आपले चॅनलवर बघणारे लोक जर इथे असतील, माझा व्लॉग फॉलो करणारे लोक जर इथे असतील, तर त्यांना पण फायदा मिळो. हे मंदिर एकदम म्हणजे आता श्रावण महिना चालू आहे आणि श्रावणाच्या गर्दीमध्ये आपण महादेवाचं मंदिर शोधत असतो की जिथे आपल्याला कमी वेळेमध्ये दर्शन होऊ शकेल. तर ते इथे होऊ शकते बघा. हे जुवेली गावाच्या अगदीच बाजूला आहे, बदलापूर ईस्टला. आणि हे एकदम छान असं निसर्गरम्य वातावरणात वसलेलं मंदिर आहे. इथे समोर एक मस्त मोठी विहीर आहे, जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 100 बाय 100 इथं हे असणार आहे. आणि त्या विहिरीच्या अगदीच पलीकडून तुम्हाला हरेश्वर मंदिर दिसेल बघा. आणि हरेश्वर मंदिर एकदम शांत वातावरणात बसलेलं नाही, इथे गर्दी मुळीच नाहीये. आणि इथे ह्या विहिरीमध्ये पण सुद्धा म्हणजे म्हणतात ना, ते ज्या महादेवाच्या मंदिराच्या शेजारी जर सपोज एखादा तलाव, नदी किंवा पाण्याचं कुठलंही स्थान असेल, तर ते मंदिर खूप जुनं असते म्हणे. परत तर ते मंदिर नवसाला वगैरे पावते, अशा गोष्टी म्हणजे आपण ऐकत आलोय. आणि त्या तर 100% आपण ज्या आपल्या आई वडील किंवा आपल्या पूर्वजांकडून ऐकलेल्या गोष्टी असतात त्या आपण फॉलो करत आलोय ना, त्या आपले पण पिढी समोरची ते पण फॉलो करत जाणार. तर ते आपला विश्वास आहे त्यावरती, आणि त्या विश्वासावर आजपर्यंत आपण जगत आलोय आणि आपल्या समोरच्या पिढ्या सुद्धा जगत राहतील. तर हे पण त्याचपैकी एक मंदिर आहे. इथे सुद्धा पाण्याचा स्रोत आहे आणि समोरच ते मंदिर सुद्धा आहेत. इथे म्हणजे जवळपास 3-4 महादेवाच्या पिंडी आहेत आणि खूप छान असं मंदिर आहे. मी तुम्हाला आतून जाऊन दाखवेलच हे मंदिर, आम्ही दर्शन करणारच आहे. तर त्यासोबत एक परत गोष्ट दाखवायची म्हणजे की हे एकदम जे मी जिथून हा व्हिडिओ काढत आहे ना, हे अगदीच ऑपोजिट साईडला आहे बघा हरेश्वर मंदिराचा. आणि हा आहे पनवेल हायवे, बदलापूर पनवेल हायवे. आणि इथे बघा तुम्हाला दाखवायचं म्हणजे आजूबाजूला वातावरण बघा. फक्त तुम्ही फील करू शकता हे वातावरण, काय वातावरण असेल हे. तर हे वातावरण बघा. तिकडे तुम्हाला दाखवतो मी वातावरण. हे बघा, इथे हे पूर्ण जांभळीचे झाड आहेत. पूर्ण एक जांभळीचे जांभळं आम्ही तर खाल्लोय बघा. तुम्ही आता बघा उन्हाळ्यात या इकडे आमच्या इकडं, आम्ही नक्कीच तुम्हाला जांभळं खायला नेऊच बघा. आणि नारळाची झाडे बघा आजूबाजूला. एकदम भारी असं आनंददायी स्फूर्तिदायक वातावरण आहे इथे. आणि मला तर इकडे यायला खूप आवडते. मी दररोज सकाळी 5 वाजेचा जॉगिंग ट्रॅक आहे माझा हा. 5 वाजता मी ह्या रोडला जॉगिंग करताना तुम्हाला नक्की मिळेल. मला जर माझं खरोखर फॉलोअर कोणी असेल तर नक्की या, आपण सोबत जॉगिंग करू. हा रोडला जॉगिंग करतो मी. एकदम छान असं निसर्गरम्य वातावरण आहे इथे आणि जॉगिंग करायला मला खूप आवडतं इथे. आणि अजून काय बोलायचं तर या मंदिरासाठी बरेच जण दर्शन करण्यासाठी इथे श्रावण सोमवारला येत असतात.
आणि आता श्रावण सोमवार चालू आहे, तर शेवटचे 2 सोमवार राहिलेले आहेत. तर तुम्ही या मंदिरात जर जवळपास जर राहत असाल तर नक्की तिथे दर्शनाचा लाभ घ्या. आणि आता आपण जातोय हरेश्वर मंदिरामध्ये. चला मग आपण चाललोय हरेश्वर मंदिराच्या दर्शनासाठी, हरेश्वर देवाकडे. आणि आपण यासाठी प्रार्थना करू की आपले दुःख हरो, सोबतच माझे व्हिडिओ बघणाऱ्यांचे पण दुःख हरो. आणि इथे मस्त एकदम छान असं वातावरण आहे, म्हशी वगैरे चरत इथे. आणि आपण चाललोय आता तिकडे. थोडं डेंजरस रस्ता आहे इथून जायला, आपण जाऊ तरी. या बापरे बाप, खोले खोले, थोडस हे लागतंय बघा असं. आणि आलो आपण. तर आपण घेऊया महादेवाचं दर्शन. चला. वा वा वा, चला. गणपती बाप्पा मोरया. मेरा भोला है भंडारी, करे नंदी की सवारी, भोलेनाथ रे. ओम नमो भगवते वासुदेवाय रुद्राय. मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्यासोबत दर्शन घ्या. हे भोले बाबा सर्वांना सुखी ठेव. आपण आता महादेवाचं दर्शन घेतलंय आणि आता आपण आलोय मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे त्या विहिरीकडे. ही विहीर एकदम जाम अशी डीप दिसते मला, मस्त. आणि छान असं पाणी आहे याच्यामध्ये. कमळाचे सुद्धा वेल आहेत चांगले. कमळाचे फुलं पण दिसत नाही सध्या. एकदम भारी असं संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळची वेळ हे विहिरीचं पाणी आणि विहीर आणि आजूबाजूचं वातावरण एकदम आनंददायक, आपल्याला सुखद असा आनंद देऊन जातं, एक सुखद अनुभव देऊन जाते. आणि इथेच या विहिरीमध्ये मी बघितल्याप्रमाणे आता इथे छान असे फिश वगैरे आहेत, कासव याच्यामध्ये. आणि आजूबाजूला मस्त छान छान झाडी आहेत बघा इथे एकदम. आवळ्याचं झाड आहे बघा, चाफा वगैरे फुलांचे बरेच फुल झाड आहे तिथं. आणि हे झाड बघा, तुम्ही मला सांगा हे झाड कशाचं आहे, तर तुम्हाला माहित असेल तर. हे झाड महादेवाला अति प्रिय असते बघा. त्याला असे छान असे जांभळ्या कलरचे, व्हाईट कलरचं असं फुल येतं. आणि हे महादेवाला म्हणजे सर्वात प्रिय असं झाड आहे. त्याचे पत्र सुद्धा वाहतात, फुलं सुद्धा वाहतात. हे पान पुष्प दोन्ही सुद्धा महादेवाला खूप प्रिय आहेत याचे. तुम्ही मला कमेंट करून सांगा हे झाड कशाचं आहे तर. आणि इथे आहे बाजूलाच उंबर, हे माहित नाही काय तर आवळा. बऱ्यापैकी मस्त झाड आहे तिथं, आवळ्याचे बरेच आहेत. वड आहे एकदम, म्हणजे इथं कोणीच नाही, फक्त मीच आहे. इथे सुद्धा एक छान महादेवाची पिंड आहे बघा. इथे आपण तिथे पण दर्शन घेऊयात. इकडे सुद्धा एक महादेवाची पिंड आहे उंबराच्या झाडाखाली बघा, ती अगदीच तुम्हाला दिसेल इथून. आणि हे वडाचं झाड आहे बाजूला, हे स्वास्तिक. परत एक वडाचं झाड, अशोकाचं झाड. छानस असं वातावरण आहे. आणि इथे सकाळी बघा जिमचं साहित्य एकदम अवेलेबल केलेलं आहे. सर्व प्रकारची काळजी घेतलेली आहे. आणि इथं श्रावण सोमवारला तुम्ही विदाऊट गर्दीचं दर्शन करू शकता. एकदम छान असं मंदिर आहे हे. आणि तुम्ही जर जवळपास इथे कुठे असाल किंवा इकडे येण्यासाठी जर प्लॅन असेल तुमचा, तर तुम्ही या मंदिरासाठी, या स्थळासाठी व्हिजिट करू शकता. एकदम बेस्ट असा अनुभव मला इथे इथे आल्यावर आलाय. आणि मी एक स्पेशल तुम्हाला आता एक फुल दाखवतो बघा. हे फुल, एक फुल दाखवतो तुम्हाला. हे फुल पण तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा हे फुल कशाचं आहे.
जाऊ द्या, मीच सांगतो तुम्हाला. हे फुल आहे कृष्ण कमळ. त्याच्यामध्ये बघा, हे जे बाजूला असं म्हण आहे, पण आता मला तेवढं माहित नाही. हे जे बाजूला दिसत आहेत ना, हे सगळे कौरव आहे. त्याच्या आतमध्ये बरोबर 5 हे आहेत खाली, ते पांडव आहेत, आणि वरचे जे मधातले आहेत ते श्रीकृष्ण आहेत, असं समज आहे बाबा. बाकी तर मला काही माहित नाही. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि परत तुम्हाला असेच ब्लॉग बनवण्यासाठी प्रतिसाद द्या आणि उत्स्फूर्त करा की मी समोरच्या व्हिडिओमध्ये परत एक नवीन टॉपिक घेऊन तुमच्या समोर येईल. धन्यवाद.